नमस्कार, मी अनिश होले. फ्रॉड स्टोरी या चॅनेल मधल्या नवीन कथेमध्ये तुमचं स्वागत आहे. ही कथा अशा गोष्टींविषयी आहे की रस्त्यात आपल्याला अनेकदा असे बोर्ड दिसतात की खूप मोठा डिस्काउंट, बिनव्याजी कर्ज, कसलेही कागदपत्र न चेक करता तुम्हाला माल दिला जाईल. या सगळ्याच अशा ऑफरच्या मागे काही फ्रॉड असतो अशातला नाही. पण गणेश बरोबर जो फ्रॉड झाला किंवा रिक्षा घेऊन स्वतःचा धंदा करू इच्छिणाऱ्या लोकांबरोबर हा जो फ्रॉड झाला तो तुम्ही समजून घेतला तर काय काळजी बाळगायची हे तुम्हाला समजा. गणेश साधारण 12वी पास झाला होता. अनेक छोट्या मोठ्या नोकऱ्या करून बघितल्या होत्या. त्याचं काय कुठे नीट चालत नव्हतं. त्याला धंदा करायचा होता पण पैसे नव्हते. अशात एकदा तो पुण्यात जंगली महाराज रोडवरनं चालला होता. त्याला वाटेत एका ठिकाणी एक बोर्ड दिसला की कमी कागदपत्रात 1000 रुपये भरा आणि रिक्षा घेऊन जा, तुमचा स्वतःचा रिक्षाचा धंदा चालू करा. गणेश हुशार होता. लगेच काही त्याला फशी पडला नाही. त्याने बघितलं की बरेच लोक ती पाठी वाचत होते पण पुढे जात होते. पण गणेशने विचार केला नाहीतरी आपल्याला काही कामधंदा नाहीये, धंदा चालू करायला पैसे नाहीयेत, चौकशी तर करून बघू. तो आत गेला. त्या इमारतीमध्ये दिशा फायनान्स नावाचं ते ऑफिस होतं. त्याने सांगितलं आमचे देशभर ऑफिस आहे सर. आमची अशी स्कीम आहे की तुम्ही अगदी कमी कागदपत्रांमध्ये 1000 रुपये भरा, आम्ही तुमच्या नावे रिक्षा बुक करू. रिक्षा तुम्हाला मिळाली की रिक्षा जरी तुमच्या नावावर असली तरी ती आमच्याकडे हायपोथिकेटेड असेल. तुम्ही आमचे सगळे EMI भरले की मग रिक्षा तुमची आणि तुम्ही मालक व्हाल. गणेशला तर हे एकदम सोपं वाटलं. तो घरी गेला, 1-2 मित्रांशी बोलला. मित्र म्हणले अरे वा, ही चांगली स्कीम आहे, चल आपण जाऊन चौकशी करू. त्यांनी नीट चौकशी केली. त्यांना त्यात कुठे काही लूप होल सापडे ना, कारण रिक्षा तर गणेशच्या नावावर होणार होती. शिवाय गेले असते तर 1000 रुपयांची रिस्क होती. शेवटी एक मित्र गणेशला म्हटला की हे मी तुझ्यासाठी 1000 रुपयांची रिस्क घेतो, पण आपण ही रिक्षा बुक करूयात. तुझं चांगलं झालं तर आम्हाला आनंदच आहे. हा गेले तर 1000 रुपये तू आम्हाला हळूहळू करून दे. गणेशला इथे चाललं. अधिकाऱ्यांनीही त्यांना जरा एनकरेज केलं. 1000 रुपये भरले. त्याचा आधार कार्डचे झेरॉक्स, रेशन कार्डाचे झेरॉक्स, घराचा पत्ता सगळं ते दिलं. 15 दिवस हे लोक रोज त्या ऑफिसच्या वरनं चक्कर मारायचे की पळून तर जात नाहीयेत ना लोक. फारसं कोणी तिथे बुकिंग केलेली दिसत नव्हती. पण 15 दिवसांनी त्या कंपनीतनं गणेशला फोन आला की तुमची रिक्षा आलेली आहे. कंपनीतला एक ऑफिसर आणि गणेश त्याचे मित्र ते रिक्षाच्या डीलरशिप कडे गेले. त्यांनी ती रिक्षा घेतली. RTO ची वगैरे सगळ्या गोष्टी पार केल्या. रिक्षाची पूजा केली. कागदपत्र ताब्यात घेतले. त्या अधिकाऱ्याने मात्र वॉर्न केलं की दर महिन्याला 15 तारखेला आमच्या कंपनीचा हप्ता मात्र आला पाहिजे. तुम्ही रोज तुमचे पैसे या अकाउंट मध्ये टाकत जा. गणेशचा अकाउंट वगैरे सगळं त्यांनी तिथे नोंद करून घेतली होती आधीच. सगळं व्यवस्थित चालू झालं. गणेश आनंदात होता कारण तो हफ्त्याच्या 5पट पैसे कमवत होता. घरातही खुश होते सगळेजण कारण गणेश कामाला लागला होता. गणेश आठवड्याभरातनं एकदा तरी जंगली महाराज रोडवरनं गिऱ्हाईक घेऊन जात होता. तो तिकडे कृतज्ञतेने दिशा फायनान्सच्या ऑफिसच्या पाठीकडे बघायचा. त्याने बघितलं की आता तिथे गर्दी वाढत चालली. आता तुम्ही म्हणाल अरे या सगळ्या स्टोरीमध्ये फ्रॉड कुठे आहे? तीच तर गंमत आहे. जेव्हा ही गर्दी वाढत गेली गणेशलाही वाटलं की चला हे दिशा फायनान्सवाले इतर माझ्यासारख्या अनेक लोकांना मदत करतायत. आतापर्यंत जर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आता करा, कारण या आणि याच्यासारख्या अशा अनेक स्टोरीज तुम्हाला इथे पाहायला आणि ऐकायला मिळणार आहेत. आपण स्टोरी कंटिन्यू करू. साधारण 6 महिन्यांनी गणेश तिकडून जात असताना त्याला तिकडे बराच मोठा जमाव दिसला. गणेशने विचार केला अरे यांनी काय नवीन स्कीम लॉन्च केली आहे का? तिथे थोडी रिक्षा स्लो झाली कारण गर्दी होती रस्त्यावर आणि तिथे पोलीस वगैरे होते. त्यामुळे गणेशने जरा गडबडीत पण असून सुद्धा नीट बघत आत गेला आणि त्याच्या असं पुढे गेला. तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की हा जमाव एकदम नाराज आहे, रागावलेला आहे आणि घोषणा वगैरे देतोय. म्हणून थोडं पुढे जाऊन त्याने रिक्षा पार्क केली आणि तो परत चौकशी करायला आला. आणि तो प्रकार जो त्याला कळला तो मात्र धक्कादायक होता. त्यांनी पोलीस आणि तिथे उभे असलेल्या लोकांकडची माहिती घेतली ती अशी. जसजसे सबस्क्रायबर वाढत गेले या स्कीमचे तसं त्यांनी सांगितलं की 1000च्या ऐवजी 2000 रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल. अजून थोडे सबस्क्रायबर वाढले तसे 3000, 4000, 5000 करत ते 10,000 पर्यंत आले. या सगळ्याला साधारण 3 महिने लागले.
मग 2 आठवड्यात जी रिक्षा यायची ती साधारण 18 दिवस, 20 दिवस, 25 दिवस, 30 दिवस करत 3 महिन्यापर्यंत गेली. कंपनीच्या लोकांचं याच्यावर म्हणणं असं होतं की खूप रिक्षा आम्ही नोंदवल्यामुळे काय झालंय की कंपनी ते सप्लाय करू शकत नाही. अशामुळे जेव्हा लोक बघायचे की अरे आपल्या मित्रांनी 2,000, 3,000, 4,000, 5,000, 6,000 रुपये डाऊन पेमेंट केले आणि त्याला रिक्षा मिळाली आहे, त्याच लोकांनी इतर अनेक लोकांना सांगितलं, जसं गणेशनी त्याच्या 5-10 मित्रांना तरी सांगितलं होतं आणि ते सगळेजण खुश होते कारण त्यांना रिक्षा मिळाली होती 2, 3, 4,000 रुपये डाऊन पेमेंट करून. पण जेव्हा हे 10,000ला पोहोचलं आणि लोक पैसे भरत गेले, अशा 17,000 लोकांनी पैसे भरले होते. साधारण 51 कोटी रुपये त्या कंपनीकडे जमा झाले होते आणि त्यांनी सांगितलं की आता रिक्षा यायला वेळ लागतोय. डीलरनीही सांगितलं, जेव्हा हे लोक डीलरकडे चौकशी करायला गेले की इतक्या रिक्षा बुक झाल्यामुळे पटापटा मिळत नाहीयेत. त्या 3 महिन्यामध्ये 17,000 लोकांचे 51 कोटी रुपये घेऊन त्या दिवशी ते कंपनीचे लोक गायब झाले होते. म्हणजे त्या कंपनीचं ऑफिसच त्या दिवशी उघडलं नव्हतं. एक प्यून आणि एक क्लर्क जो स्थानिक होता तेवढे फक्त तिथे दारात उभे होते. ते म्हणले कंपनीचं ऑफिस का उघडत नाहीये, समजत नाहीये. पोलीस आले आणि मग त्यांनी चौकशी सुरू केली. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की दिशा फायनान्स नावाच्या या कंपनीचं भारतातलं हे एकमेव ऑफिस आहे. जी दुसरी कुठली अजून गुगलवर फाइंड केल्यावर दिशा फायनान्स येत होती तीही नव्हती आणि त्यांची अशी कुठलीही स्कीम नाही. त्या लोकांची नावंही खोटी निघाली, आधार कार्ड खोटे निघाले, पॅन नंबर काही ट्रॅक होत नव्हते आणि त्यांनी लोकांकडनं मात्र 51 कोटी रुपये घेतले होते आणि ते गायब झाले. त्या रागावलेल्या गर्दीतनं गणेश बाहेर आला आणि तो विचार करायला लागला की ते सगळं झालं, पण आता माझ्या या रिक्षाचे मी हफ्ते भरायचे का नाही आणि ही रिक्षा खरंच माझ्या नावावर आहे का नाही. त्यांनी आरटीओ जाऊन चौकशी केली, ती रिक्षा त्याच्याच नावावर होती. गणेश सुटला, पण इतर काही हजार लोक या फ्रॉड मध्ये अडकले. जेव्हा रस्त्यावर अशा डिस्काउंटच्या, बिनव्याजी कर्जाच्या किंवा खूप कागदपत्र न घेता कर्ज देण्याच्या अशा योजना दिसतात, तेव्हा मला नेहमी ही गणेशची स्टोरी आठवते. तुमच्या पाहण्यात, तुमच्या माहितीतही अशी एखादी गोष्ट आढळली तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.